जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 134. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जीवाचा उद्धार तेव्हाच होतो ज्या वेळेला चित्तलयासाठी त्याचं अंतःकरण सज्ज असतं. ही सज्जता सद्गुरू प्रदत्त साधनेनं आणि त्यांच्या कृपेनं होत असते. मुख्यतः ज्या वेळेला सद्गुरूंनी एक मार्ग सुनिश्चित करून दिलेला असतो शिष्याला, त्या मार्गावरून कितीही खाचखळगे आले ते येत नाहीतच, पण आपल्या मनाच्या वळणांमुळे ते वाटत असतात. पण अशा रीतीनं काहीही झालं तरीसुद्धा इतर मार्गांनी कितीही खुणावलं, कितीही चांगले भासले, कितीही वेगवेगळ्या संतांनी सांगितलेले मार्ग आमच्या लौकिक बुद्धीला खुणावणारे वाटले, तरीसुद्धा ज्याची बुद्धी केवळ आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या मार्गामध्येच स्थिर होते, निश्चितच ह्याला कृपा लागते. पण आमचे श्री महाराज म्हणतात, कृपा प्रत्येकावर असतेच. तुम्ही त्या कृपेचा कवडसा जो तुमच्या मनरूपी आरशावर पडतो, तो मनावरच्या विविध प्रकारच्या आवरणांमुळे झाकून टाकता आणि त्यामुळे असलेली कृपा तुम्हाला कळत नाही. आणि ज्या वेळेला कृपा कळायला लागते त्यावेळेला खऱ्या अर्थानं माझ्या सद्गुरूंनी दिलेला मार्गच माझ्यासाठी कसा योग्य आहे ह्याचं आकलन त्यांच्या कृपेनं होतं आणि मग चित्तलया मला उशीर लागत नाही. पण यासाठी मुख्यतः आजच्या ज्याला आपण इंटलेक्च्युअल एज म्हणतो, त्यामध्ये खरोखर एकविध भावानं एकाच सद्गुरूंच्या चरणी घट्ट बसून राहणं, यासाठी करुणाच भाकावी लागते. आणि मग प्रत्येक सद्ग्रंथांमधून आपल्याला आपले सद्गुरूच भेटत जातात आणि मग खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना लौकिकात एन्जॉय करणं, तसे ते सद्ग्रंथ आम्ही एन्जॉय करतो. कारण प्रत्येकच ठिकाणी आम्हाला आमच्या आराध्य सद्गुरूंचं दर्शन होतं. तसं आज आपण बघितलं की जनकपुरीमध्ये आदरातिथ्याचा अतिशय आनंदानं उपभोग घेऊन अयोध्या नगरवासी राजा दशरथ, चारही राजकुमार आणि त्यांच्या वधू यांच्यासह अयोध्येला परततायत. आणि त्यामुळे आता जनकपुरीचा आनंद अयोध्येवर ओसंडतोय. तुलसीदास अतिशय गोड वर्णन करतायत. म्हणाले, चली बरात निसान बजाई, मुदित छोट बड़ सब समुदाई, राम ही निरखी ग्राम नर नारी, पाई नयन फलू होहि सुखारी, बीच बीच बरबास करी मग लोगन सुख देता, अवध समीप पुनीत दिन पहुँची आई जनेता. आम्ही येतोय असा डंका वाजवतच जणू वऱ्हाड निघालं. अत्यंत प्रसन्न लहान मोठे समूह त्या वऱ्हाडाबरोबर निघाले होते. वाटेमधली जी गावं होती तिथले स्त्री पुरुष प्रभू श्रीरामांना बघून डोळ्यांचं पारणं फिटल्यामुळे अत्यंत आनंदात होते. अशा रीतीनं मध्ये मध्ये मुक्काम करतायत प्रभू रामचंद्र आणि त्यांचं पूर्ण वऱ्हाड. आणि
वाटेतल्या लोकांना सुखावत, बरं का, वऱ्हाड पवित्र दिवशी अयोध्यापुरी जवळ आलं. हे वाटेवरल्या लोकांना सुखावणं जे आहे तो प्रभूंचा निज स्वभाव आहे. त्यांचं अस्तित्व सर्वव्यापी आहे. त्यामुळे त्या सर्व व्यापित्वाचा एक गुण हा असतो की ते जिथं जातील तिथं आनंद पसरवतात. आणि कारण ते आनंद निधानच आहेत, किंबहुना आनंदच आहेत. त्यांच्यामध्ये आनंद आहे असं नव्हे, तर तेच आनंद रूप आहेत. त्यामुळे जिथे जिथे म्हणून गावात त्यांचा मुक्काम होतोय, तिथे तिथे ह्या सीतारामांच्या सहवासामुळे सर्वजण सुखावत आहेत. आणि अशा रीतीनं अयोध्यापुरीजवळ आले आणि मग तिथला थाटमाट काय बघता. म्हणताय तुलसीदास, हने निसान पनव बरबाजे, भेरी शंख धुनी हय गय गाजे, झांझी बिरवडिंडी मी सुहाई, सरस राग बाजही सहनाई, पुरजन आवत अकनी बराता, मुदित सकल पुलकावली गाता, निज निज सुंदर सदन सवारे, हाट बाट चौहट पुरद्वारे, गली सकल अरग जा सिंचाई, जह तह चौके चारु पुराई, बना बजारुन जाई बखाना, तोरन के तुपताक बिताना, सफल पूग फल कदली रसाला, रोपे बकुल कदंबत माला, लगे सुभगतरु परसत धरणी, मणिमय आल बाल कल करणी, विविध भांति मंगल कलश, विविध भांति मंगल कलश, ग्रह ग्रह रचे सवारी, सुर ब्रह्मादि सिंहाही सब, रघुबरपुरी निहारी. सगळीकडे नगारे वाजतायत, ढोल गर्जना करतायत, भेरी आणि शंख वाजतायत, हत्ती घोडे गर्जना करतायत, झांजा वाजवल्या जात आहेत, डफ तालामध्ये वाजतायत, गोड अशा रागांमध्ये सनया वाजतायत. असं वातावरण सगळीकडे पसरलंय. वऱ्हाड येते बघून अयोध्यावासी आनंदून गेले. पुलकित शरीरानं वाट बघू लागले. सर्व घरं, गल्ली, बोळ, चौक, नगरद्वार अतिशय सुंदर रीतीनं सजवलंय. चंदनाचे खडे घातले गेले, रांगोळ्या घातल्या गेला, ध्वज, पताका, मांडव अशांनी बाजार सजून गेला. विविध प्रकारचे वृक्ष, ज्याला आपण शुभ वृक्ष म्हणतो, ते सगळे उभारले गेले. जसं सुपाऱ्या, केळं, आम्रवृक्ष, बकुळ, कदंब, तमाल वृक्ष. म्हणतायत फळांच्या भारानं वाकलेले वृक्ष जमिनीला टेकत होते. बरं का, तुलसीदास अनेक ठिकाणी आम्हाला विविध उपमांमधून सुद्धा आमची वृत्ती कशी असली पाहिजे हे सांगतात. जे वृक्ष फळांच्या भारानं वाकलेले असतात, म्हणजे कसं की जो खरा साधू पुरुष असतो तो नेहमी नम्र असतो. मुख्यतः इथं बघा काय आहे संकेत, तर प्रभू श्रीराम येत आहेत, प्रत्यक्ष भगवंत येत आहेत. त्यावेळेला आम्ही कसं नम्र असलं पाहिजे, किती नम्र असलं पाहिजे, हे जणू ते वृक्षसुद्धा खाली वाकून आम्हाला शिकवण देत आहेत. अनेक ठिकाणी तुलसी रामायणामध्ये मुख्यतः आपण सुरुवातीपासूनच बघतो आहोत, पण
ज्ञान आणि भक्ती यांचा संगम असतो. एक गोष्ट मुद्दाम नमूद करावी अशी आहे, ती म्हणजे आपण जे तुलसी रामायण बघतो आहोत भावार्थासह, ते मुख्यतः भक्तीच्या अंगानं बघतो आहोत. यामध्ये अनेक उपमा आपण मागच्या 1-2 भागांच्या अगोदर मला वाटतं, जिथे विश्व तैजस प्राज्ञ ब्राह्मस्थिती अशी उपमा त्या 4ही भावंडांना आणि त्यांच्या वधूंना, त्यांचे काउंटर पार्ट्स अशा अर्थानं ती दिली आहे तुलसीदासांनी. त्यामध्ये त्याचा अर्थ काय किंवा अशा गोष्टी मनामध्ये येऊ शकतात. काहींचे प्रश्नही आले होते. पण आहे असं की ह्या सर्व गोष्टी ज्या ज्ञानमार्गामधल्या आहेत, त्यामध्ये आपण जर घुसलो तर ह्या भक्तीचा ओलावा, जिव्हाळा तो कुठेतरी थोडासा कमी होतो, मुख्यतः रामायणासारख्या ग्रंथामध्ये. अर्थात त्यामध्ये ज्ञान आहेच, प्रश्नच नाही. जिथं भक्ती आहे तिथं ज्ञान असणारच. पण भक्ती ज्या वेळेला तू देव मी भक्त ऐसे करी असं आम्ही म्हणतो, त्यावेळेला त्या ज्ञानमार्गात जाण्याची इच्छा होत नाही. पुढे तर आपल्याला लक्षात येईल, उत्तरकांडामध्ये प्रत्यक्ष काकभूषुंडी त्यांचं चरित्र जे येतं त्यामध्ये ते स्वतः सांगतात की ते ज्ञान नको, मला भक्त बनून राहायचंय प्रभू श्रीरामांचा, प्रभूंच्या बालरूपावरच अनुरक्त आहे मी. त्यामुळे मला सांगू नका, जिथं ज्ञानाची गोष्ट सुरू होते तिथून निघून जाणार आहे, असे आमचे काकभूषुंडी ऋषी आहेत. त्यामुळे हा जो आपण पूर्ण आलेख रामायणाचा बघतो आहोत तो मुख्यतः भक्तीच्या अंगाने आहे. जर आपण ज्ञानाच्या अंगाने बघायला गेलो तर वेदांत, उपनिषद अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाऊन येऊन करायला लागेल, जे आमच्या भक्तीसाठी फारसं पोषक असेलच असं नाही. त्यामध्ये आणि मुख्यतः आमचे सद्गुरू तर म्हणतात, श्री महाराज म्हणतात की ज्ञान हे त्या भक्तीच्या योगानं, सद्गुरू कृपेनं अंतःकरणात प्रकट व्हायचं असतं. ज्ञान हे बुद्धीनं समजून त्याचा फारसा फायदा होत नाही, झालंच तर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. आमच्या भक्तीसाठी त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते जर आम्ही नुकतंच ह्या मार्गामध्ये पाऊल ठेवलेलं असलं, किंवा जर अजून आम्ही एका श्री महाराजांच्या किंवा आपले जे कोणी सद्गुरू असतील त्यांच्या चरणाशी घट्ट बसलेलो नसू, तर त्यांनी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुख्यतः हे मुद्दाम नमूद करावंसं वाटलं की आपण पूर्ण हे रामायण भक्तीच्या अंगानंच बघण्याचा प्रयत्न करतोय. मधून जे ज्ञानाचे कण तुलसीदास आमच्या पदरात घालतात त्याला जसं आपण म्हणतो टच करून आपण पुढे जातो, तसं जाऊयात. तर अशा रीतीनं पूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. मंगल कलश घरोघरी सजवून तयार ठेवलेत नगरवासियांनी. म्हणतायत की ब्रह्मदेवादी देवसुद्धा मुग्ध होत होते ही रघुनाथांची अयोध्या नगरी बघून. रघुवर पुरी निहारी. आणि राजमहाल कसा होता तर भूप भवनु तेहि अवसर सोहा, रचना देखी मदन मनु मोहा, मंगल सगुण मनोहरताई, रिधि सिद्धि सुख संपदा सुहाई, जनु उछाह सब सहज सुहाए, तनु धरी धरी दशरथ गृह छाए, देखन हेतु राम बैदेही, कहु लालसा होहि न केही. अतिशय सुंदर असा राजमहाल शोभून दिसतोय, ज्यानं कामदेवाचं मनसुद्धा मोहित होत होतं. मंगल शकुन, रिद्धी सिद्धी, संपत्ती, अत्यंत सुख अशा प्रकारे सर्व आनंदच जणू सुंदर असं शरीर धारण करून दशरथांच्या महालामध्ये अवतरलाय असं वाटत होतं. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात, देखन हेतु राम बैदेही, कहू लालसा होही न केही. प्रभू श्रीराम आणि आमची माता सीता यांच्या दर्शनाची लालसा कुणाला बरं असणार नाही. आणि त्यामुळे
जूथ जूथ मिली चली सुवासिनी, निज छबी निदरही मदन बिलासिनी, सकल सुमंगल सजी आरती, गावही जनु बहु बेश भारती, भूपती भवन कोलाहलु होई, जाईन बरनी समऊ सुख सोई, कौसल्यादि राम महतारी, प्रेम बिबसतन दसा बिसारी. सुवासिनी स्त्रिया समूहानं निघाल्या रामसीतांना बघण्यासाठी. इतकी सुंदर सुंदर मंगलद्रव्य आणि आरती सजवून त्या गात होत्या, जणू सरस्वती माताच अनेक रूप धारण करून निघाली असावी. आणि राजमहालामध्ये आनंदामुळे ते जे सुख सगळीकडे पसरलेलं दिसत होतं त्याचं वर्णन करणं कसं शक्य आहे म्हणतात तुलसीदास. मुख्यतः माता कौसल्या आणि इतर श्रीरामांच्या सर्व माता प्रेमसागरात बुडून गेल्या होत्या, जणू देहभान विसरून गेल्या होत्या. एका ग्रंथामध्ये वर्णन आहे की दशरथ राजांच्या महालामध्ये किंवा दशरथ कुळामध्ये मातांनी लग्न सोहळा वधूंकडे जाऊन तिथं उपस्थित असण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे तीनही मातांना खरं मनातून खूप उदास वाटत होतं की आमच्या मुलांचा लग्न सोहळा आम्ही बघू शकत नाही, कारण तशी रीत कुलरीत होती. त्यामुळे ज्या वेळेला आपल्या वधूंसह राम परत आले त्यावेळी या तीनही माता इतक्या सुखावून गेल्या आहेत, जणू सर्व सुख विधात्यानं फक्त आमच्याच पदरामध्ये घातलं आहे अशी भावना आहे त्यांची. आणि ह्या आनंदाचं व्यक्त स्वरूप काय आहे सांगतायत तुलसीदास. मातांनी काय केलं? दिये दान विप्रध विपुल, पूजी गणेश पुरारी, प्रमुदित परम दरिद्र जनु, पायी पदार्थ चारी. म्हणतायत की 4 प्रकारचे अन्नपदार्थ अत्यंत दरिद्री माणसाला मिळावेत असं त्यांना वाटतंय. म्हणजे जसं म्हटलं तिकडे जाता येत नाही ह्याचं खूप वाईट वाटत होतं, पण आता सगळं सुख आमच्याच वाट्याला आहे ह्याचा आनंद आहे. आणि म्हणून मातांनी गजानन आणि त्रिपुरारी शिवभगवानांचं पूजन केलं आणि ब्राह्मणांना विप्रांना खूप दानदक्षिणा दिली. आमची सुमित्रा माता तर वाराणसीची कन्या आहे, शिवकन्या आहे, जिचा अखंड चित्तलय शिवभगवानांच्या चरणामध्ये झालेला आहे, अशी माता सुमित्रा. अशा रीतीनं तीनही मातांनी खूप दानदक्षिणा केली आणि आनंदानं जणू बेभान झाल्या होत्या. म्हणतायत मोद प्रमोद बिबस सब माता, चलही न चरण शिथिल भये गाता, राम दर सहित अति अनुरागी, परिछनी साजु सजन सब लागी. जणू गात्र शिथिल व्हावीत अशी मातांची अवस्था आहे. अत्यंत सुखानं पाय उचलत नव्हते आणि रामचंद्रांच्या दर्शनासाठी अत्यंत प्रेमानं औक्षणाचं सामान त्या तयार करू लागल्यात. विविध विधान बाजने बाजे, मंगल मुदित सुमित्रा साजे, हरद दूब दधी पल्लव फूला, पान पूग फल मंगल मूला,
अच्छत अंकुर लोचन लाजा, मंजुल मंजरी तुलसी बिराजा, छुहे पुरट घट सहज सुहाये, मदन सकुन जनु नीड बनाये, सगुन सुगंधन जाहि बखानी, मंगल सकल सजहि सबरानी, रची आरती बहुत विधाना, मुदित करहि कल मंगल गाना, कनक थार भरी मंगलनि, कमल करनि लिए माता, चली मुदित परिछनि करन, पुलक पल्लवित गाता. इतक्या आनंदल्या आहेत सर्व माता की वाद्य गजरामध्ये औक्षणाची सगळी सामग्री तयार करतायत. सुमित्रा माता मंगल मुदित सुमित्रा साजे. विविध प्रकारची सामग्री सुमित्रा माता मोठ्या आनंदानं तयार करते. हळद, दुर्वा, दही, पानं, फुलं, सुपारी, पान अशा मंगल वस्तू, अक्षता, लाह्या, तुलसी शोभून दिसत आहेत. अतिशय सुंदर चित्र काढलेले, चित्रित केलेले असे मंगल कलश शोभून दिसत आहेत. म्हणताय तुलसीदास जणू कामदेवाच्या पक्षांनी आपली घरटी बनवली असावीत असे ते सुंदर सुवर्ण कलश दिसत आहेत. शकुनाच्या सुगंधित वस्तूंचं वर्णनच करता येत नाही म्हणतायत. आणि सर्व राण्यासुद्धा अतिशय मंगल साज लेवून सजल्या आहेत. अनेक प्रकारच्या आरती बनवून सुंदर मंगल गीत गातायत. सोन्याच्या तबकांमध्ये या सर्व वस्तू भरून घेतल्या आहेत आणि कमलासारख्या आपल्या कोमल हातांमध्ये धरून सर्व माता आनंदानं नवीन वधूवरांचा औक्षण करण्यास निघाल्यात, रोमांचित झालेत. तुलसीदास वर्णन करतायत पुढे. धूप धूमन मेचक भयऊ, सावन घन घमंडू जनुठयऊ, सुरतरु सुमन माल सुर बरषहि, मनहु बलाक अवली मनु करषहि, मंजुल मणिमय बंदनी वारे, मनहु पाकरिपु चाप सवारे, प्रगटहि दूरहि अटन परभामिनी, चारु चपल जनु दमकहि दामिनी, दुंदुभि धुनि घन गरजनि घोरा, जाचक चातक दादुर मोरा, सुरसुगंध सुचि बरषहि बारी, सुखी सकल ससी पुरनर नारी, समऊ जानी गुर आय सुदीन्हा, पुरप्रभेसु रघुकुल मनि कीन्हा, सुमिरि शंभो गिरिजागन राजा, मुदित महीपति सहित समाजा, होहि सगुन बरषहि सुमन, सुरदुंदुभि बजाई, विबुध बधू नाचहि मुदित, मंजुल मंगल गाई. इतकं सुंदर वर्णन करताय तुलसीदास की विविध प्रकारचे देवगणसुद्धा कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांचा वर्षाव करत होते. असं वाटावं, असे श्रावणातले मेघ दाटून यावेत, असे विविध प्रकारच्या त्या धूपदीपाच्या धुरानं आकाश जणू काळं झालं होतं. जणू बगळ्यांचे थवे मनाला आकर्षून घेत आहेत असं वाटत होतं. विविध प्रकारच्या रत्नांची तोरणं बनवली आहेत, जणू इंद्रधनुष्य असावीत. विविध प्रकारच्या ह्या सर्व तयारीमध्ये सुंदर स्त्रिया येत जात आहेत, जणू विजा चमकतायत असं वाटतंय.
नगाऱ्यांचा आवाज आहे, घनघोर गर्जना वाटते जणू मेघांची ती. विविध याचक गण आहेत, ते चातक आणि मोराप्रमाणे, मंडूक आणि मोराप्रमाणे वाटतायत. जाचक चातक दादुर मोरा, म्हणजे इतकं त्यांना, जाचक म्हणजे खऱ्या अर्थानं प्रभूंच्या रूप सौंदर्याची माधुरी प्राशन करण्यासाठी याचक जन आहेत ते. आणि देवसुद्धा पवित्र सुगंधरूपी जलाचा वर्षाव करतायत. आणि ज्या वेळेला सुमुहूर्त जाणून गुरु वसिष्ठांनी आज्ञा केली की आता नगरप्रवेशाची वेळ झाली आहे, तेव्हा रघुकुल शिरोमणी महाराज दशरथांनी शिवपार्वती आणि गजाननाचं स्मरण केलं आणि सर्वांसह आनंदानं नगरप्रवेश केला. विविध शुभशकुन होत होते. देव दुंदुभी वाजवत फुलं उधळत होते. देवांगना नाचत होत्या, गात होत्या, मंगलगान गात होत्या. आणि अशा रीतीनं सगळीकडे दाही दिशांना मांगल्य जणू ओसंडून वाहत आहे. तुलसीदास म्हणतात, मागध सूत बंदी नटनागर, गावही जसोतिहु लोक उजागर, जयधुनी बिमल बेद बरबानी, दस दिसी सुनीय सुमंगल सानी, विपुल बाजने बाजन लागे, नभसुर नगर लोग अनुरागे, बने बराती बरनी न जाही, महामुदित मन सुख न समाही, पुरबासीन तब राय जोहारे, देखत राम ही भये सुखारे, करही निछावरी मनिगन चीरा, बारी बिलोचन पुलक सरीरा, आरती करही मुदित पुर नारी, हर्षही निरखी कुंवर बर चारी, सिबिका सुभग ओहार उघारी, देखी दुलही निध होही सुखारी, एहि विधि सबही देत सुखु, आए राज दुआरा, मुदित मातु पर छनि करही, बधुन समेत कुमारा. म्हणतायत मागध सूत भाट आणि विविध नट हे श्रीरामांचं यशोगान करतायत. कसं आहे श्रीरामांचं यशोगान? त्रैलोक्याला प्रकाशित करणारं असं आमच्या प्रभूंचं यशोगान ते करतायत. जयध्वनी होतोय, वेदांचा ध्वनी होतोय, सुंदर मांगल्यानं ओसंडावी अशी ती वेदवाणी दाही दिशांना ऐकू येते. पुष्कळ वाद्य वाजतायत. देव आणि नगरातले लोक सर्वच प्रेममग्न झालेत. इतकी छान नटली आहेत वऱ्हाडी मंडळी. कारण काय त्याचं? तर इतके आनंदात आहेत की सुख त्यांच्या ते मनात मावत नाही आहे. तुलसीदास म्हणतात, अशा ह्या सर्व वऱ्हाडी मंडळींसह जेव्हा राजा दशरथांनी प्रवेश केला तेव्हा अयोध्यावासियांनी आपल्या राजांना वंदन केलं आणि देखत रामही भये सुखारे. पहा बरं, म्हणजे यामध्ये राजांना वंदन केलं आणि रामांना बघता सुखावून गेले. प्रजेचं रामचंद्रांबरोबरचं जे बंधन आहे ते अनादि बंधन भगवंतांसोबत तर आहेच, पण सगुण साकार स्वरूपाचा जो मानवी अवतार अयोध्येत प्रकट झाला, त्या मानवी अवताराच्या गुणविशेषांमुळे असलेलं जे प्रेम आहे, त्यामुळे आपल्या राजकुमाराला बघताच तो कोणी दूरचा किंवा मोठा राजकुमार अशी भावना प्रजाजनांच्या मनात थोडी कमी आहे. अधिक भावना प्रेमाची आहे आणि त्यामुळे त्यांना बघताच ते सुखावून गेले.
रत्न आणि वस्त्र त्यांच्यावरून ओवाळून टाकतायत. नयनात प्रेमाश्रूंचा पूर दाटलाय आणि पुलकित झालेत. सर्व स्त्रिया आनंदित होऊन वधूवरांची आरती करतायत. चारही कुमारांना बघून हर्षित होत आहेत आणि पालखीचे पडदे बाजूला सारून हळूच आपल्या सुंदर वधूंना बघून सुखावून जात आहेत. अशा रीतीनं सर्वांना सुखी करून प्रभू श्रीराम राजद्वारी आले आणि माता अत्यानंदानं वधूंसह ह्या आपल्या बाळांना औक्षण करू लागल्या. आणि या औक्षणानंतरचं त्यांचं प्रेम, आनंद, हर्ष जो व्यक्त होतोय विविध तऱ्हेनं, त्याचं वर्णन कुणाला करता येईल. पण त्याचं अत्यंत सुंदर वर्णन आपल्याला तिथेच त्या प्रजाजनांमध्ये आम्ही आहोत ह्याचं अक्षरशः असं वाटावं. प्रत्यक्ष त्या सीतारामांचं स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर उभं राहावं असं वर्णन तुलसीदासांनी केलं आहे. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.